नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्र हो, आपण या गोष्टीबद्दल बोलतोय की ॲडिक्शन्स आणि क्रेविंग का असतात आणि ते काढून टाकण्यासाठी आपल्याला नक्की काय केलं पाहिजे. यासाठी मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मेंदूमधले 4 केमिकल्स जबाबदार असतात. या केमिकल्सना हॅपी हार्मोन्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या कृती करतो त्या कृतीमधून आपल्याला कधी आनंद होतो, जेव्हा हे सिक्रिशन्स आपल्या मेंदूमध्ये सिक्रीट होतात तेव्हा. म्हणजे सेरोटोनिन कधी सिक्रीट होतो, जेव्हा आपण समाज उपयोगी काम करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा सेरोटोनिन सिक्रीट होतो. ऑक्सिटोसिन रिलेशनशिप, लव किंवा पाळीव प्राणी यांच्याबरोबर असणारं प्रेम, याच्यातून आपल्याला ऑक्सिटोसिन मिळत असतो. आणि व्यायाम केल्यामुळं एंडॉर्फिन्स रिलीज होत असतात. शारीरिक हालचालींमुळे एंडॉर्फिन्स रिलीज होत असतात. पण जे ब्रेन केमिकल हे ॲडिक्शन्स आणि क्रेविंगसाठी जबाबदार आहे त्याला म्हटलं जातं डोपामाइन. म्हणून आज आपण डोपामाइन बद्दल थोडंसं विस्तारांनी बोलणार आहोत. डोपामाइनला मोटिवेटर हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट आपण करायला जेव्हा प्रवृत्त होतो, ते प्रवृत्त करण्यासाठीचं जे हार्मोन आहे त्याला म्हटलं जातं डोपामाइन. तर बघूया आपण डोपामाइन कसं रिलीज होतं. त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा हे आपण बघूया की आपण एखादी कृती करतो ती का करतो. यासाठी आपल्याला 1989 मध्ये गेलं पाहिजे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एका पिंजऱ्यामध्ये मांजराला बंद केलं आणि त्याला उपाशी ठेवलं गेलं आणि पिंजऱ्याच्या बाहेर मासा ठेवला गेला आणि मांजराला काय करावं सुचत नव्हतं. ते भुकेनं इकडे तिकडे फिरत होतं. पण फिरता फिरता त्यानं एक कृती केली आणि ती कृती होती, त्या पिंजऱ्यामध्ये एक लिव्हर होती आणि ती लिव्हर त्यानं चुकून प्रेस केली. ती लिव्हर प्रेस केल्यानंतर तो दरवाजा उघडला आणि त्या मांजराला बाहेर येता आलं आणि मासा खाता आला. त्यानंतर त्या मांजराला समजलं की मला ही लिव्हर दाबल्यानंतर बाहेर जाऊन खायला मिळणार आहे. त्यानंतर मांजराला जेव्हा जेव्हा भूक लागायची तेव्हा तेव्हा ते लिव्हर प्रेस करायचं आणि बाहेर येऊन मासा खायचं. म्हणजे मांजराला ती लिव्हर ओढण्यासाठी एका गोष्टीनं प्रवृत्त केलं आणि ती गोष्ट होती भूक. या एक्सपेरिमेंट नंतर B.F. स्किनर यांनी हा प्रयोग वेगळ्या पद्धतीने केला. त्यांनी एका केजमध्ये, एका पिंजऱ्यामध्ये उंदरांना ठेवलं आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांना उपाशी ठेवलं गेलं. पुन्हा तेच मेकॅनिझम वापरलं गेलं. त्या उंदरांनी जेव्हा पिंजऱ्यामधली एक लिव्हर दाबली तेव्हा तिथं खाणं आलं. अशा प्रकारे तो उंदीर जेव्हा जेव्हा त्याला भूक लागत होती तेव्हा तेव्हा लिव्हर ओढत होता. याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडणार आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर एखादी कृती आपण करतो. म्हणजे जिममध्ये एखादी व्यक्ती जाते. का जाते? कारण तिला बॉडी कमवायची असते आणि तिला मोटिवेशन असतं की माझे मसल्स बिल्ड होणार आहेत, माझे 6 पॅक्स बिल्ड होणार आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह मोटिवेशननं आपण काहीतरी कामं करत असतो. दुसऱ्यांदा त्याच उंदराला खायला घालून आतमध्ये ठेवण्यात आलं. म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा त्याला खायला दिलं गेलं. त्यावेळेला त्या उंदरानं लिव्हर खेचण्याची काही गरजच नव्हती. पण त्यानंतर एक गोष्ट करण्यात आली, ती म्हणजे त्या पिंजऱ्यामध्ये सगळीकडे शॉक सोडण्यात आला. इलेक्ट्रिसिटी त्या पिंजऱ्यामध्ये व्हायला लागली आणि त्या उंदराला शॉक बसायला लागला. माइल्ड होता आणि तो सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागला आणि पळता पळता त्यानं लिव्हर प्रेस केली आणि लिव्हर प्रेस केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की यानंतर तो शॉक बंद होतो. मग जेव्हा जेव्हा त्याला शॉक लागेल असं वाटत होतं तेव्हा तेव्हा तो उंदीर तिथं जायचा आणि लिव्हर ओढायचा. यावेळी लिव्हर ओढण्यामुळं त्याच्यावरती असणारा एक धोका टळत होता. याला म्हटलं जातं निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. म्हणजे जर डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला सांगितलं असेल की तुम्हाला कंपल्सरी सकाळी 5 किलोमीटर चाललंच पाहिजे, अदरवाईज तुमची प्रकृती अत्यंत खराब होऊ शकते, तर ती झाली थ्रेट. तर थ्रेट असेल तरी सुद्धा एखादी व्यक्ती एखादी कृती करते.
त्यानंतर हाच प्रयोग पुढे वाढवण्यात आला आणि त्यानंतर लक्षात आलं की ॲडिक्टिव्ह क्रेविंगचं कारण काय आहे. ह्या झाल्या नॉर्मल कृती. आपण प्रत्येक कृती ही कुठल्या ना कुठल्या तरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिइन्फोर्समेंटनं करत असतो. याच गोष्टीला कॅरेट ऑर स्टिक असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या गाढवाला पुढं जर न्यायचं असेल तर काय करायला लागेल, एकतर त्याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट द्यायला लागेल, म्हणजे त्याच्यापुढे गाजर पकडा, ते गाजर मिळण्याच्या अपेक्षेनं पुढे जाईल, किंवा त्याला थ्रेट निर्माण केली पाहिजे, म्हणजे मागं त्याला काठीनं मारा, स्टिक, म्हणजे ते पुढे जाईल, कारण पुढे गेलो नाही तर मला मार बसेल, हा एक थ्रेट त्याच्यामध्ये निर्माण होईल. म्हणजे आपण या दोन गोष्टींनी कुठलीही कृती करतो, एकतर नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट किंवा पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. यानंतर तिसरा प्रयोग करण्यात आला, तो म्हणजे उपाशी उंदराला आतमध्ये ठेवण्यात आलं. आणि पुन्हा त्याला माहिती होतं की लिव्हर खेचल्यानंतर अन्न बाहेर येतं. पण सुरुवातीला त्यानं लिव्हर ओढली, काहीच आलं नाही. दुसऱ्यांदा त्यानं लिव्हर ओढली, थोडंसं जेवण किंवा खाणं बाहेर आलं. तिसऱ्यांदा लिव्हर ओढली, काहीच झालं नाही. चौथ्यांदा जास्त खाणं आलं. म्हणजे लिव्हर ओढल्यानंतर नक्की काय होईल हे त्याला कळेना. पण त्यानंतर एक चमत्कारिक गोष्ट अशी लक्षात आली की त्या उंदराला भूक लागलेली असो अथवा नसो, ते कंटिन्युअसली लिव्हर प्रेस करायला लागला. कारण याला म्हटलं जातं व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम. म्हणजे आता यानंतर पुढं काय याची त्याला माहिती नसल्यामुळं त्या उत्सुकतेपोटी तो लिव्हर प्रेस करायला लागला. आपलं सुद्धा काहीसं असंच होतं आणि त्या उंदराला लिव्हर खेचण्याचं ॲडिक्शन निर्माण झालं. आपण सुद्धा जेव्हा रील बघत असतो तेव्हा या टेक कंपन्यांनी त्याला इतक्या परफेक्टली डिझाईन केलंय जेणेकरून आपल्यातून डोपामाइनचा शॉट आपल्याला मिळावा, की एका रील नंतर पुढं काय येणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. कधीतरी चांगली गोष्ट येते, कधीतरी वाईट गोष्ट येते, न आवडणारी गोष्ट येते, हसवणारी गोष्ट येते, रडवणारी गोष्ट येते. म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की या रील नंतर पुढची रील कुठली असणार आहे, आणि यामुळं हे ॲडिक्टिव्ह बिहेवियर तयार होतं. याला डोपामाइन व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम असं म्हटलं जातं. तर व्हेरिएबल रिवॉर्ड जर मिळत असतील तर आपला डोपामाइन रश वाढतो. म्हणूनच एखादं गाणं आपल्या मोबाईलवरती आपण स्वतः लावण्यापेक्षा तेच गाणं जर रेडिओला लागलं तर आपल्याला आनंद होतो, कारण ते अनपेक्षितरित्या लागलेलं असतं. तर आत्ता सध्या जे काही ॲडिक्शन आहे ते इन्फॉर्मेशनचं ॲडिक्शन जास्त आहे. कारण फार वर्षांपूर्वी इन्फॉर्मेशन मिळण्याची साधनं ही फार कमी होती. म्हणजे पेपर असेल, रेडिओ असेल, त्यानंतर टीव्ही आला. तुम्ही जर 80s, 70s, 90sचे वगैरे किड्स असाल तर तुम्हाला ही गोष्ट निश्चितच माहिती असेल की त्यावेळेला टीव्हीला एक दिवशी चित्रहार यायचा, एक दिवशी छायागीत असायचं, एक दिवस मूवी लागायची आणि ती बघण्यासाठी आपण किती आतुर असायचो. पण आता या इन्फॉर्मेशन इतक्या मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे की त्याच्यात सुद्धा आपल्याला चॉईसेस निर्माण झाले. तर आता आपण बघूया की हा डोपामाइनचा रश जो आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतो तो किती निर्माण होतो. याला डोपामाइनचा रश असंच म्हटलं जातं. आपण समजूया की 100 ही जर एक बेसलाईन लेवल असेल, म्हणजे नॉर्मल डोपामाइनची लेवल असेल, तर वेगवेगळ्या कृतींमधून हे डोपामाइन किती रिलीज होतं. जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा डायरी लिहितो तर त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये जो डोपामाइनचा रश असतो तो 110 ते 120% असतो. ज्यावेळी आपण आपल्याला आवडणारे म्युझिक ऐकतो तेव्हा 120 ते 130% डोपामाइन रिलीज होतं. ज्यावेळेला आपण जंक फूड खातो त्यावेळेला डोपामाइनची लेवल जाते 150%. ज्यावेळी आपण रोमॅन्टिक इंटरॅक्शन्स करत असतो तेव्हा 150 ते 200% डोपामाइन रिलीज होतो. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, रनिंग करतो तेव्हा 160 ते 180% डोपामाइन रिलीज होतो. इथपर्यंतचा डोपामाइन हा हेल्दी या कॅटेगरीत मानला जातो, 200%पर्यंतचा.
पण यानंतरच्या ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं बघा, सोशल मीडिया, ज्यावेळी आपण सोशल मीडियावर असतो, आपल्या गेम खेळत असतो किंवा आपल्या एखाद्या पोस्टला लाईक मिळत असते, कमेंट येत असते, तेव्हा हा डोपामाइन जातो 200 ते 250%. जेव्हा आपण व्हिडिओ गेम्स खेळत असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये लेव्हल्स असतात, तर त्याच्यामध्ये 200 ते 300% इतका डोपामाइन रश होत असतो. पॉर्नोग्राफी बघत असताना 250 ते 300%. निकोटीन म्हणजे स्मोकिंग सारख्या गोष्टी 250 ते 250, 225 ते 275% रिलीज होत असतो. अल्कोहोल कंझ्युम केल्यामुळं 200 ते 300% डोपामाइन रिलीज होत असतो. कोकेन घेतल्यामुळं 350 ते 1000% डोपामाइन रिलीज होतो. आणि जेव्हा अगदी हाय लेवलचं ड्रग कंझ्युम केलं जातं, तेव्हा 1000 ते 1200% डोपामाइन रिलीज होत असतो. त्यानंतर डोपामाइन इतका खतरनाक होत जातो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर जसजशी ही डोपामाइनची पर्सेंटेज वाढत जातं, तसतशी ती गोष्ट जास्त ॲडिक्टिव्ह होत राहते. कारण होतं असं की जेव्हा डोपामाइनचा रश वाढतो, तेव्हा काही काळानंतर डोपामाइनचे रिसेप्टर्स हे इनॅक्टिव्ह व्हायला लागतात. म्हणजे त्यांचे डिसेन्सिटाईज होतात, त्यांच्यातलं सेन्सेशनच निघून जातं. त्यामुळं जर समजा तुम्ही पहिल्यांदा अर्धा तास सोशल मीडिया वापरत होतात, त्यामुळे तुम्हाला काहीतरी डोपामाइन रश मिळत होता, काही काळानंतर त्या अर्ध्या तासामुळं जो डोपामाइन रश मिळतो त्याचा आपल्याला काहीच वाटेनासं होतं. आपण डिसेन्सिटाईज होतो आणि आपला मेंदू म्हणतो, हे जरा जास्त कर, मला अजूनही जास्त डोपामाइन पाहिजे. त्यामुळं आपण ती कृती जास्तीत जास्त करायला लागतो. आणि एका लेव्हलला ज्या वेळेला आपला ब्रेन सॅच्युरेट होतो या गोष्टींना सगळ्या, त्यावेळी आपल्याला बोर व्हायला लागतं, आपण समाजापासून वेगळे व्हायला लागतो, आपल्याला एकटं वाटायला लागतं, आपण चिडायला लागतो. या सगळ्या गोष्टी डोपामाइनचा अतिरेक झाल्यामुळं होत असतात. तर मित्रहो, जर मोबाईलचा अतिरेक झाला असेल तर आपल्याला नक्की काय केलं पाहिजे हे आपण पुढच्या एपिसोड्समध्ये बघणारच आहोत. पण सध्या मी माझ्या एका कोर्सबद्दल बोलतोय, जो खास मी मुलांसाठी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मुलांचे 12 इश्यूज घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मोबाईल ॲडिक्शन असेल, विषय अवघड वाटणं असेल, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं असेल, कॉन्फिडन्स कमी होणं असेल, दुसऱ्यांबरोबर तुलना करणं असेल, असे वेगवेगळे 12 विषय हे माझ्या अनुभवातून मी घेतलेले आहेत. आणि त्यासाठी आपल्या मनाला ट्रेन करण्यासाठी, आपल्या ब्रेनला रिवायर करण्यासाठी आणि डोपामाइन रिसेट करण्यासाठी मी 12 आठवड्यांचा मुलांसाठीचा कोर्स डिझाईन केलेला आहे. ज्यांना या कोर्सबद्दल माहिती करून घ्यायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्याबद्दलची माहिती जरूर वाचावी. तर मित्रहो, आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि त्यामध्ये बघूया की डोपामाइन डिटॉक्स चॅलेंज आपल्याला कसं घेता येऊ शकतं. धन्यवाद.